व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय? मग थांबू इकडेच? मी मुद्दामून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची. कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. आणि भास्करराव आहेत, राजन आहे, वैभव आहे, तुम्ही सगळेजण आहात. मला अभिमान आहे तुमचा. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात. आणि हा डाव कसा आहे बघा. एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला. म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत 2, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत. त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोण एकेकाळी लावारस होता. बरोबर ना? याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार. आज संपूर्ण कोकणात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उसळून वर आलेला आहे. आणि मोदींना अजून काही काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाहीये. आणि झालंय असं की सध्या IPL चे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता, तो नाही नाही तो तिकडे गेला, अरे तो तिकडे होता, नाही नाही तो आता इकडे गेला. आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय. IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग, असंच झालेलं आहे. मोदी किती काही बोलतील, पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा तुम्हाला बघायला मिळतोय? नाही, हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास. पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच. काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती. आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी. अशी मस्ती होती, छाती होती 56 इंचांची. आता त्या छातीमधली हवा पण गेली. आणि एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सब भ्रष्टाचारी. काय ही गत आले. म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून. ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला, संपवून टाकला. अरे शिवसेना अख्खी तुमच्या सोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं, किती सभा तुम्ही घेतल्या होतात, कारण अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच. आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली, की त्यांचा विनाश होतोय, तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत, जाऊ दे त्यांना, बुडतायत बुडू द्या. अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका. आणि काजूवरती, आंब्यावरती, कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना, पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा, पहिला भाजपला निर्यात करून टाका. जाऊ दे साता समुद्रापलीकडे निर्यात तडीपार.
पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो. हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं, पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे. भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे. कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं. डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातल्यावरती मिळत नाही. तेव्हा खाजवून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण? हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे. इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता. सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील हे. पण मस्ती किती आहे? आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात. अहो, अनेक वर्षानुवर्ष हे सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत, आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडिलोपार्जित कमाई आहे, आहेच माझी वडिलोपार्जित कमाई, अभिमान आहे मला याचा, हे माझं वैभव आहे. आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही, आमची घराणेशाही आहे ते लोकांना मंजूर आहे की नाही रे? पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता, नालायक माणसं सगळी, अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे. तुम्ही माझी शिवसेना चोरताय, माझा धनुष्यबाण चोरताय, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे, हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नको आहे, पण तुम्हाला गद्दारांची, गुंडांची घराणेशाही चालते. हे दुःख हे आम्हाला नसलं, तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल. कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषणं करतायत? आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे. ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघं झालं. तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव, भास्करराव वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते, आज कोकणामध्ये काय चाललं असतं? गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं, गुंडाराज झालं असतं ना. मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये? उघड उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड, अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला. मी काय समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील. आज जुलूम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत. मी विसरलो नाही अजून. बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो, माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती. जर शिवसेना मध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा. फौज आणून उभी केली असती, आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार तर नाहीच, पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना, बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय. मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत, गोळीबार झालाच होता. मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल, जैतापूर असेल, कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तो मी पिसून टाकेन, माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला.
आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचं आहे की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात. जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा. हे किती काळ सहन करणार? काजूवरती निर्यात बंदी, आंब्यावरती ही बंदी, त्याच्यावरती ती बंदी. आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं ना मग अशी मशाल गीत, आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव आले. तुम्हाला काय खटकतंय काय रे त्याच्यात? मी मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनींना विचारतो, तुम्हाला काय खटकतंय त्या गाण्यात? आहे आमचं जय भवानी जय शिवाजी आहे, काय खटकते तुम्हाला? जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं, कारण दोन्ही आपली दैवत आहेत. जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत, शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत. अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना, आम्ही काय असे काय हे नाही होत, रामाचे काय विरोधक नाही होत. आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही बजरंगबली की जय म्हणतो. पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघं जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातलं जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय, काढू इच्छिताय? तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस, तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप, ठीक आहे, मैदानात उतरा. उद्धव ठाकरेला संपवायचं ना, उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय, तुम्ही मैदानात आहे आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी, होऊन जाऊ दे समोर समोर. पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते उद्या आमच्याकडे असणार आहेत, आमच्या अंडर असणार आहेत. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. राजनच्या घरामध्ये घुसलात. मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो, सगळ्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, टेबलची किंमत किती, खुर्चीची किती, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार? मोदींचा घरगडी. अहो, ज्यांना महाराजांची किंमत नाही कळत, तो आमच्या देशावरती राज्य करतो, हे आमचं दुर्दैव आहे. महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेलं काही मूर्ती नाहीये, ते दैवत आहे. त्याची तुम्ही किंमत लावताय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, जर जे ते त्यावेळेला मोदीजी तुमच्या मागे उभे राहिले नसते तर अटल बिहारीजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत तेव्हाच टाकलं असतं. त्यांच्या खुर्चीची किंमत. म्हणून मी राजनला तेव्हा विचारलं होतं की राजन, सगळ्याची किंमत त्यांनी काढली, मग शौचालयात गेले होते की नाही कमोडची किंमत बघायला? कारण नंतर आपली सत्ता आल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे. वेडवाकडं कसंही तुम्ही वागता आहात, काय वाटेल ते करता आहात. आणि तो जो काय त्यांचा नारा होता 400 पार, आता गप्प बसले, कारण काहीच चालत नाहीये. 400 पार कशासाठी? तर आपली घटना बदलण्यासाठी. आणि मी नाही बोलत, त्यांचेच माजी मंत्री, त्यांचेच उमेदवार, त्यांचेच खासदार बोलताना त्यासुद्धा क्लिप आलेल्या आहेत. मग घटना बदलण्याची अवदसा तुम्हाला का आठवली? म्हणजेच काय की महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, एकतर महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जात आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला खतम करू इच्छित आहात. तुम्ही महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जय भवानी जय शिवाजी या शब्दावरती आक्षेप घेत आहात. आणि मी जाहीर आरोप करतोय, महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांनी लिहिली म्हणून तुम्ही घटना सुद्धा बदलायला निघाला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राने देशाला दिलेलं दैवत आहे आणि त्यांनी घटना लिहिली. अरे त्यांची बुद्धिमत्ताच तशी होती. म्हणून इतके 75 वर्ष होऊन सुद्धा त्याच घटनेच्या आधारावरती आणि याच्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपला भारत देश, हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे. पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. माणसं, अरे तुमच्या भूमीमध्ये
गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, त्याला आम्ही काय करू? आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी, त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला आला त्याची पूजा तुम्ही करा ना. पण जे काय जुमले त्यांनी दिले होते 14 साली, 19 साली, आता 24 साली 15 लाख रुपये देणार होते, आलेत कोणाच्या खात्यात? आले असतील तर हात वर करा, मला आनंद होईल. जर कोणाच्या खात्यामध्ये मोदी सरकारकडनं 15 लाख रुपये आले असतील तर हात वर करून सांगा, मी आत्ताच्या आत्ता माझा प्रचार इथल्या इथे थांबवायला तयार आहे. मग त्यांनी 14 साली काय सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. कोणाच्या खात्यात हजारो कोटी आले? भाजपच्या खात्यात आले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी, 8-10 हजार कोटी हे त्यांनी 2 ते 2.5 वर्षात कमावले. म्हणजे एक गोष्ट ते बरोबर बोलले की जे काँग्रेसला 60 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, काँग्रेसला एवढे पैसे कमवताच आले नाही. मोदीजी तुम्ही 2.5 वर्षात कमवले 8 ते 10 हजार कोटी. बरं, गंमत बघा अशी आहे, अर्थमंत्री कोण होत्या? निर्मला सीतारामन. आणि तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नव्हता, कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांनी पुढचे 10,000 कोटी रुपयांचे रोखे हे छापून तयार ठेवले होते आणखीन लुटायला. मी सर्वोच्च न्यायालयाला खास धन्यवाद देतो की तुम्ही अगदी योग्य वेळी यांची हंडी फोडलीत. कारण 8 ते 10 हजार कोटी यांनी आम्हाला न सांगता असेच लुटले होते, आम्हाला माहितीच नव्हतं. आणखीन 10,000 कोटी हे लुबाडणार होते. आणि या सीतारामन बाई बोलल्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा निवडणूक रोख्यांची योजना आणणार, म्हणजे पुन्हा तुम्हाला लुटणार, तुम्हाला तुमची लूट चालेल, परवडेल. बरं, गंमत मी एवढ्यासाठी म्हटलं की ज्या सीतारामन बाई बोलले की हे आम्ही पुन्हा ही रोखे आणणार, रोख्यांची योजना आणणार, त्यांचेच पती परकला प्रभाकर, त्यांनी तर त्यांच्यावरती जो मोठा आघात केलेला आहे, त्यांनी सांगितलं की हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याचं नाव त्यांनी मोदी गेट असं दिलेलं आहे. मोदी गेट, मोदींवरती थेट आरोप त्यांनी केलेला आहे. आम्हाला संपवायला निघालात ना? का? आम्ही तुमची पालखी वाहत नाही म्हणून तुम्ही आम्हाला संपवायला निघालात? मग तुमच्याच मंत्रिमंडळातल्या ज्या मंत्रीबाई होत्या त्यांचे यजमान तुमच्या तोंडावरती बोलताय की तुम्ही घोटाळा केलाय, तुम्ही घोटाळेबाज आहात, का त्यानं उत्तर देत नाही? आम्ही आरोप करतोय, आरोप नाही करत, आम्ही सत्य लोकांसमोर आणतोय. आजच मी येताना वाचलं की डाळी कडाडलेल्या आहेत, डाळीचे भाव वाढलेले आहेत. जर आपण विचारलं मोदीजी डाळीचे भाव वाढले, वो तो नेहरूजीने बढाया. नेहरू जाऊन किती वर्ष झाली? बरं, नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते? 16 वर्ष. भाजपा किती वर्ष आहे? अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांची काळा सगळी वर्ष, यांची 10 वर्ष. म्हणजे 16 पेक्षा जास्त वर्ष हे भाजपाचं सरकार तिकडे आहे. मग नेहरूंनी 16 वर्षात काय केलं असेल ते पुसून टाकून तुम्ही 16 वर्ष काय केलं, तुम्ही 10 वर्ष काय केलं हे तुम्ही का नाही सांगत? म्हणजे सांगायचं काय की 60 वर्षात काही नाही केलं. बरं, नसेल काही केलं, मग त्यांना जर का विचारलं पुढे काय नाही, आत्ता सुरुवात झाले, 10 वर्ष आम्ही नुसतं काय आमचं हे करत होतो, आता पुढे बघा 2047 साली तुम्हाला काय देतोय. 2047 साल कोण बघणार आहे? आता जे प्रचार करतात त्यांचे सगळे ते तरी बघणार आहेत 2047? आणि तुम्हाला काय वाटतं ही जनता सगळी काय दूधखोडी आहे, बुडी आहे? 14 साली सांगितलं होतं की 19 पर्यंत मी करेन. अहो, कशाला नोटबंदी केली होती तुमच्या लक्षात तरी आहे? आता नोटबंदी केल्यानंतर रडून काय बोलले होते? मुझे सिर्फ कितने दिन दो, 100 दिन दो. त्या तारखेपासून तुम्ही 1 एप्रिलपर्यंत जर का दिवस मोजले तर जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस झाले. मोदीजी, नोटबंदी नंतर तुम्ही जे काय करणार होतात, अगर मैंने कुछ किया नहीं तो आप जो बोलेंगे, जहां बोलेंगे, जो सजा देंगे मुझे मंजूर है. आता संपूर्ण जनता तुम्हाला हीच सजा देणार आहे की आपकी बार तडीपार. आता जा तुम्ही. आणि म्हणून सगळीकडे ते फिरतायत, बाकी काहीच केलं नाही. राम मंदिर केलं, जिथे जात आहेत तिकडे राम 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 करतायत. मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली, पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करतायत. म्हटलं ते प्रचार नाही करत. मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं, त्याच्यामधलं एक गाणं आहे,
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, असं सगळीकडे फिरतायत. राम 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 चाललो बरं राम राम, असं मोदी आणि शहा फिरतायत. म्हणून तर महाराष्ट्रात एवढ्या वेळा येत आहेत. मुंबई गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण? कधी होणार? 3000 सालापर्यंत तुम्हाला देतो बघा, तोपर्यंत तुम्ही मला मत द्या. 3000 साली असं काही गुळगुळीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल. आणि कोकणात थेट चंद्रावरती पूल बांधून देतो तुम्हाला, पण ते 3025 साली. आणि इकडेच आपण फसतो. आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं मी चंद्रावरती पूल बांधून देतो. चला मला सगळ्यांना विचारायचं आहे, कोणाची तयारी चंद्रावरती पूल बांधून द्यायची? काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत. देत आहे का? हां, मी देतो. मग तुम्ही विचार काय करता? अरे माहिती आहे हा पूल होणार नाहीये, ही लोक पण नाही बोलतायत, पण मग मत देऊन बघायला काय हरकत आहे? केला तर हे असंच चाललंय. 14 साली सुद्धा ते ₹1,00,000 तुम्हाला देतो. प्रत्येकाच्या हर घर नल से जल, नळ तरी आले का? अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. काही ठिकाणी जसं शिवसेना प्रमुख सांगायचे की एक उमेदवार प्रचाराच्या सभेत बोलला की मला निवडून द्या, मी घराघरात नळ देईन. लोक खुश झाले, कारण सगळ्या माता भगिनी लांब जायच्या घागरी घेऊन आणि पाणी भरून यायच्या. घराघरात नळ येणार असेल तर का नाही द्यायचं? दिलं लोकांनी. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला निवडून दिलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, लोक चुळबुळ करायला लागली. अरे आता गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग ते गेले त्याच्या घरी. अरे काय म्हणताय गाववाल्यानो, कशासाठी आलात? नाही तुम्ही ते निवडणुकीत बोलला होतात बघा. काय बोललो होतो? नाही घराघरात नळ. हा मग? नाही तो नळ पाहिजे. अच्छा नळ पाहिजे. मग त्याने हाक मारली, जा रे राजू, म्हणजे आपले राजू महाडिक कुठे गेले? जा बॉक्स, जा जरा घेऊन ये. मग राजू महाडिक घेऊन आले बॉक्स. मग हे बुवा बसले होते तिकडे, घ्या प्रत्येकाच्या हातात 1-1 तोटी दिली नळाची. चलो हे काय, मी काय बोललो होतो? घराघरात नळ. मी पाणी नव्हतं बोललो, नळ बोललो होतो. घ्या नळ घ्या आणि बसा फिरव्यात चाव्या. हे असे सगळे थापा मारणारी लोक. आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाही आहे, ही गद्दारांची फौज नाही आहे, ही दहशतवाद्यांची टोळी आहे. जी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे. अगदी जीएसटीच्या वेळेला सुद्धा टॅक्स टेररिझम, कर दहशतवाद. म्हणजे मेहनत करतायत त्यांना असं काही पिळायचं की जरा कुठे काही चूक झाली सरळ उचलायचं आणि तुरुंगात टाकून द्यायचं. हे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जीएसटी मध्ये सुद्धा बदल करणार, करून दाखवणार. आणि विनायकजी तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मुंबई, नवी मुंबईमध्ये कशासाठी काय, काजूसाठी पाहिजे, आंब्यासाठी पाहिजे. दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक करोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये 2 वादळं आली, संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो. पण त्याच्यात अडकलो नसतो तर आज तुमच्या या मागण्या राहिल्या नसत्या. ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी नाही, मुक्ती, ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोळंबून टाकली. आता तुम्हाला मी विचारतो, किनारपट्टीवरती जेव्हा 2 वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? हे मला तुम्ही सांगा. होती की नव्हती? अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो, अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो. याचा अर्थ असा की जे होणार नाही, चंद्रावरती पूल करेन, घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन, असं वेळवाकडे मी बोलत नाही. जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक 10 वर्षाच्या थापा, ही मोदी गॅरंटी, आणि दुसऱ्या बाजूला मी माझं वचन, जे मी वचननाम्यात दिलं ते मी करून दाखवणार. तुमची निवड तुमच्याकडे. उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्त्वाचं आहे का मोदीची गॅरंटी? हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे.
आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे. यांची गॅरंटी म्हणजे अशी, मगाशी जे मी बोललो ना, एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचाऱ्यांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत. अख्खा कोकण जणू काही यांनी विकायलाच काढलेला आहे. नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं, जैतापूरला झालं, बारसूमध्ये, आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, बगलबच्चे, सूटबूट की सरकार. आणि हा निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार आपण? हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगलबच्चे आहेत. आणि म्हणून यांच्याकडे जे चाललेलं आहे की ज्याचा जेवढा भ्रष्टाचार मोठा, मग त्याला केंद्रात मंत्रिपद देणार, त्याला इकडे मंत्रिपद देणार. 70,000 कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार, त्याच्याहून आणखीन मोठा घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार. या सगळ्या गोष्टी आता झाल्या तेवढं खूप झाल्या. अहो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली, आम्ही सुद्धा वाया घालवली. गेल्या वेळेला माझी चूक झाली, मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगायला आलो होतो आणि तुम्ही माझं ऐकलत. आणि आता नेमकं मी उलटं सांगतोय आणि तळमळीने सांगतोय. एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. पण अत्यंत नम्रपणाने सांगतो, हे कर्तृत्व माझं नव्हतं. हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता. म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामं तर सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती. अरे लस म्हणजे काय लसूण आहे? हा, की मागच्या पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता. त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती, आला खाली. लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार. लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापाडे आहे, खाली आलेलं बरं. लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला, आणि ती लस तुम्ही दिली. पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती, ती माझ्या महाराष्ट्राची होती. आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी मी जे जे सांगितलं ते ते तुम्ही ऐकलत. मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका, तुम्ही कोणी पडला नाहीत. दुकानं बंद ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवली. बाहेर जाताना मास्क लावा, तुम्ही मास्क घातले. आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं कोरोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की कोरोना आहे, त्या कोरोनापासून 2 हात लांब राहा, तसा त्याहीपेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे. या हुकुमशाहीपासून 2 हात लांब राहा, 2 हात लांब ठेवा. त्यांना म्हणा आता बस झालं तुमचं, तुमची 10 वर्ष तुम्ही बघितली, आता तुम्ही आमचं संविधान बदलायला निघालात. आणि इकडे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती आलेत. काही लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आता तुम्हीच आमची आशा आहात. म्हटलं कसं रे? त्याला अहो तुम्ही 25 वर्ष यांना साथ सोबत देऊन तुमच्याबरोबर हे असे वागले, आमच्याशी कसे वागतील उद्या निवडून आले तर? म्हणून कोणी घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. बाकी देश खूप मोठा आहे, पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत. आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही. मर्दपणा त्यांच्या रगारगात, त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. येऊ दे मोदी शाह, किती त्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊ द्या, त्यांच्या त्या टीमची तंगडतोड करून ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आता एकच नारा द्यायचा, अबकी बार, अबकी बार कोण? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत, कारण एवढे नालायक लोक आहेत, आणखीन एक कोणतरी विनायक राऊत शोधून काढलंय, त्यांनी काढलंय ना. पण आपली मशाल काय, आपली निशाणी काय? अजून एकदा नक्की